नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 201 ते 208च्या सहवासात आपण जाऊया. नामघोषाने भगवंताच्या नामाचा घोष करत साधू संतांनी, भक्तांनी, नामधारकांनी सगळं विश्व दुमदुमून सोडलं. भगवंतांनी सांगितलं, नामाचा घोष करत विश्वाची दुःख नाहीशी करतात आणि जग महासुखाने भरून टाकतात. माऊली हो, या ठिकाणी गैरसमज असा होतो की विश्वामध्ये तर एवढं दुःख आहे, मग या विश्वाला महासुखाने कसं काय भरून टाकतात? सुख आणि दुःख हे देहाला, मनाला, बुद्धीला, अहंकाराला जाणवणार आहे. परंतु नामधारक नामघोषाच्या जोरावर सुख दुःखाच्या पलीकडे जातो आणि सुख दुःखाच्या पलीकडची जी अवस्था आहे ती महासुखाची अवस्था आहे. तिथे सुख हे भौतिक सुखासारखं नाही, प्रापंचिक सांसारिक सुखासारखं नाही, तर सुखाचंही सुख. म्हणूनच त्या ठिकाणी सुखाचा किंवा दुःखाचा हा जो देहाला धरून संबंध आहे तसा स्पर्श होत नाही. अशा महासुख अवस्थेने आपल्या आजूबाजूचं जग भरून टाकतात. ह्या संतांचं, ह्या नामधारकांचं, या साधूंचं भगवंत अंतःकरणापासून कौतुक करतायत. त्याचबरोबर ज्ञानोबा रायांनी ह्या ओव्यांमध्ये नामसंकीर्तन, नामस्मरण ह्याचं अत्यंत महत्त्व आपल्या समोर मांडलेलं आहे. आता या साधू संतांबद्दलच, त्यांच्या अवस्थेबद्दलच सांगताना ते म्हणतात, ते पहाटे विण पहावीत, अमृते विण जीववीत, योगे विण दावित, कैवल्य डोळा. अहो, हे साधू संत पहाट होण्याची वाट बघत नाहीत. अर्थात सूर्योदय होण्याची प्रतीक्षा करण्याची त्यांना आवश्यकता नसते, कारण अंतःकरणात प्रगटलेला आत्मसूर्य, त्या आत्मसूर्याच्या प्रकाशात संपूर्ण जग आत बाहेर स्वच्छपणे त्यांच्या समोर प्रगट होतं. अर्थात त्यांना संपूर्ण जगाचं ज्ञान होत असतं. अमृते विण जीववीत, अमृताशिवाय ते जीवन देतात. अमृताचा उपयोग ह्या देहाला, परंतु ह्या जीवाला आत्मस्वरूप करून ते कायमचे चिरंतन अमर होतात. आणि हे कशावर? नामस्मरणाच्या जोरावर. आणि योगे विण दावित, कैवल्य डोळा. कैवल्य स्थिती अर्थात अत्युच्च अशी मोक्षाची अवस्था, पण ती सुद्धा योगाशिवाय, कुठलाही योगाभ्यासाचा कष्ट न पडता सहजपणे नामस्मरण, नामसंकीर्तन आणि भक्तीच्या जोरावर ते कैवल्य मोक्ष सुख दाखवतात, बघतात आणि दुसऱ्यालाही देतात. बोली हो, या ठिकाणी योगाभ्यास किंवा योग मार्ग कुठेही कमी नाही, त्याला कमी लेखलेलं नाही. ज्ञानोबा रायांना एवढंच म्हणायचंय, जे योगाने साधतं त्या योगाशिवाय सुद्धा केवळ नामस्मरणाने तेच साधतं. आणि नामधारक संत त्या अवस्थेलाच प्राप्त होतात. परी राया रंका पाड धरू, नेणती साने या थोरा कडसणी करू, एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. अहो, यांच्या ठिकाणी कुठला भेदाभेदच नाही. एखादा राजा आहे, परिस्थितीने उत्तम आहे, किंवा एखादा दरिद्री आहे, परिस्थितीने गांजलेला आहे. ह्या वरवरच्या दृष्टीने ते योग्य अयोग्यतेचा विचार करीत नाहीत. कोणी लहान आहे, कोणी मोठा आहे, कोणाची समाजात प्रतिष्ठा आहे, कोणाची प्रतिमा डागाळलेली आहे, असा भेदभाव करत नाहीत. या साधू संतांना वाटत असतं की जो आनंद ते घेत आहेत
तो आनंद ह्या जगाला मिळावा. एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. ह्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी वैकुंठ शब्द वापरलाय. वैकुंठ म्हटलं की भगवान विष्णू डोळ्यासमोर आले. परंतु केवळ वैकुंठ ही एक शब्द योजना. परंतु जो साधक, जो नामधारक, ज्या कुठल्या आपल्या आराध्य देवतेचं नाम घेतो, त्या एका नामस्मरणाच्या जोरावर तो ह्या जगामध्ये जिथे आहे तिथेच तो त्या आराध्य देवतेचा लोक प्रगट करतो. एखाद्याला वाटेल की आपण वैकुंठाला जावं, पण नामधारकाला वेगळेपणाने वैकुंठाला जायची आवश्यकताच नाही. ते तिही वैकुंठची केले आघवे. कारण त्यांनी सगळंच, आपलं विश्वच, आपल्या आजूबाजूचा परिसर सगळा भगवंतमय करून टाकलाय. हे कशाच्या जोरावर? ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. नामस्मरण केलं, नामसंकीर्तन केलं, आणि एवढंच नाही तर ह्या नामस्मरणाचा गौरव इतरांना सुद्धा सांगितला. तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते. अहो, या साधू संतांबद्दल काय सांगावं? ह्यांच्या जवळ असलेलं, ह्यांच्या पाशी असलेलं तेज सूर्यासारखं, परंतु सूर्यासारखं तापदायक नाही. तेजे सूर्य तैसे सोज्वळ. पण हे साधू संत मात्र सोज्वळ असतात, शांत असतात, शीतल असतात. सूर्याची नाही तर चंद्राची उपमा देऊ. परंतु अहो, सूर्य हा अस्तमान पावतो, त्याचप्रमाणे चंद्र सुद्धा एखाद वेळेसच पूर्ण असतो. त्यामुळे चंद्र आणि सूर्याची उपमा सुद्धा यांना देता येत नाही. सूर्याची उष्णता, प्रकाश तापदायक होऊ शकतो. त्याचबरोबर सूर्य अस्त पावतो, मावळतो, हा सुद्धा एक बघायला गेलं तर दोषच आहे. ह्याचाच अर्थ असा की संत सदा आपल्या तेजाने विलसत असतात, अर्थात आत्मतेजाने शीतल असतात, चांदण्यासारखे. चंद्र एक पौर्णिमेच्या दिवशीच पूर्ण, हे नेहमीच पूर्ण कलांनी विराजमान असतात, हे सदा पुरते. असं ज्ञानोबाराय या ओवीमध्ये आपल्याला सांगतात. किती या संतांचं, साधूंचं, नामधारकांचं योग्य अप्रतिम वर्णन, अप्रतिम गौरव, अप्रतिम कौतुक केलेलं आहे. मेघ उदार परी ओसरे, म्हणूनी उपमेसी न पुरे. हे निशंकपणे सपांखरे पंचानन. अहो, उदारपणात बघायला गेलं तर मेघाची उपमा यांना द्यावी. कारण मेघ आपल्या जवळ पाण्याचा जो साठा असतो तो उदारपणे मोकळा करतात. ह्या जगावर वृष्टी करतात, जीवन देतात. परंतु ते मेघ सुद्धा ओसरून जातात. पाणी संपलं, हलके फुलके झाले की वाऱ्याच्या प्रवाहात निघून जातात. म्हणून उपमेसी न पुरे. म्हणून ह्यांची सुद्धा उपमा देत नाहीत. कारण साधू संत प्रेमाने, आनंदाने, शांतीने सदा भरलेले असतात आणि सदा उदार असतात. हे निशंकपणे सपाखरे पंचानन. आणि एवढंच नाही तर निशंकपणे, मनात कुठलीही शंका नाही, एकदम निर्धास्त असतात. आणि कसे तर सिंहासारखे. एखादा जंगलातला सिंह ज्याप्रमाणे निर्धास्तपणे वनात फिरत असतो, संचार करत असतो, त्याप्रमाणेच हे साधू संत जगामध्ये निर्धास्तपणे फिरतात. पण सिंहासारखे हे भयावह नसतात, तर कृपाळू असतात. काय हे साधू संतांचं वर्णन!
जयांचे वाचे पुढा भोजे. जयांचे म्हणजे या साधू संतांचे, वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्त्री वोळ गिजे, एक वेळ यावया. अहो, भगवंत स्वतः आपल्या स्वतःच्या नामाची महती इथं सांगतोय की हे नाम मुखात येण्याकरता आणि मुखात आल्यानंतर सतत साधू संतांच्या अंतर्दृष्टी समोर ते नाचत राहतं. त्या नामाचं स्मरण करणं त्यांना सहज जातं, कारण ते नाम समोर त्यांच्या प्रगट असतं, अंतःकरणात ते कायमचं प्रगट झालेलं असतं. पण असं हे माझं नाम मनुष्य प्राण्याच्या मुखात येण्याकरता सुद्धा हजारो जन्मांचं पुण्य लागतं. जे जन्म सहस्त्री वोळ गिजे, एक वेळ यावया. एवढं पुण्य पदरात असावं लागतं. आणि हे संपूर्ण पुण्य या सत्पुरुषांच्या पदरात अगोदरच पडलेलं असतं. असा हा भगवंत म्हणतो, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे उमरडोनी जाय. अरे असा हा मी स्वतः, हा मी माझ्या लोकात सुद्धा नसेन. जे विष्णूची भक्ती करतात त्यांच्याकरता मी वैकुंठातही नसेन. एखाद वेळेस सूर्यबिंबावर सुद्धा मी दिसणार नाही. आणि ज्या योग्यांनी आपलं मन मला दिलंय, आपल्या मनामध्ये मला साठवत माझ्यावर लक्ष केंद्रित केलंय, त्यांच्या मनामध्येही एखाद वेळेस मी सापडणार नाही. पण मी कुठे सापडेन? बघा माऊली हो, प्रत्यक्ष भगवंत सांगतायत, आपला पत्ता सांगतायत की मी कुठे सापडेन. परी तयांपाशी पांडवा, मी हरपला गिवसावा. जेथ नाम घोषू बरवा, करीती ते माझे. अरे अर्जुना, पण मी त्यांच्याच पाशी सापडेन. कोणापाशी? जेथ नाम घोषू बरवा, करीती ते माझा. मी सापडत नाही, मी जाणवत नाही, मी अनुभवाला येत नाही असं ज्यांना वाटत असेल त्यांना मी सापडेन. कुठे? जेथ नाम घोषू बरवा, करीती ते माझे. ज्या ठिकाणी नामधारक माझ्या नामाचा घोष करतायत, माझ्या नामाचं संकीर्तन करतायत, चिंतन करतायत, नामस्मरण करतायत, तेथे मी खात्रीने सापडीन, हे भगवंत स्वतः सांगतायत. चला तर माऊली, आपणही नामस्मरण करू, भगवंताच्या नामाचं चिंतन करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.